जनमनीषा न्यूज चॅनलच्या वतीने आपले सर्वांचं स्वागत आहे। नांदेड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अविरत कार्यरत असलेले मुंतजीभाई यांनी अनेक वृत्तपत्र माध्यमातून समाजाला न्याय दिला आहे। प्रखरपणे प्रश्न मांडून समाजाची बाजू यशस्वी केली आहे। त्याची दखल घेऊन नांदेडचे मुंतजीभाई यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली। वृत्तपत्र काय आहे, वृत्तपत्र समस्या काय, वृत्तपत्र माध्यमातून समस्या निरसन होय हीच अपेक्षा आहे। तर सांगा सर, काय सांगाल आपण? महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या नोंदणीकृत पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजयजी भोकरे, प्रदेश अध्यक्ष मान्य श्री गोविंद वाकडे, प्रदेश उपाध्यक्ष आमचे मित्र अभयकुमारजी दांडगे, आमचे जिल्हा अध्यक्ष संग्राम पाटील मोरे, आमचे दुसरे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत पुढे यांनी माझी निवड शहर अध्यक्षपदी केलेली आहे। पत्रकारांच्या विविध समस्यावर मी त्यांच्यासाठी कार्य करीन आणि पुढच्या काळात या संघटनेच्या कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येईल आणि पत्रकारांच्या जे समस्या आहे ते शासन दरबारी मी त्याचा पाठपुरावा करेन आणि त्यांना त्या समस्या हल करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य पत्रकार न्याय देण्यासाठी विविध प्रकारच्या शासन योजना आहेत। त्या योजना पत्रकार मिळतात का? नाही, मिळतात असं नाही। अनेक वेळे असं आपल्या महाराष्ट्र राज्यात असं आहे की ज्यांच्याकडे अधिस्वीकृती आहे, अधिस्वीकृती पत्रिका, त्यांना शासन पत्रकार म्हणून सुविधा, शासकीय सुविधा देतात। यासाठी मी प्रयत्न करणार आहे। जे लोक फील्डवर काम करतात, अनेक लोक असे आहे ज्यांच्याकडे अधिस्वीकृती नाही परंतु ते अहोरात्र पत्रकारितेसाठी काम करतात आणि पत्रकारांच्या विविध समस्या आहे ते शासन दरबारी मी त्यावर आवाज उठवणार। जसं केंद्र शासन राज्य शासनाच्या वतीने 60 वर्ष वयोवृद्ध योजना आहेत। विशेष म्हणजे नांदेड शहरातील अनेक पत्रकारांना घर आहेत। घर म्हणजे घरची समस्या गंभीर असून अनेक पत्रकार आजही किल्ल्याच्या खोलीत राहतात। याबद्दल तुमचं मत काय? मागच्या काळात मी जेव्हा महानगरपालिकेचा सदस्य होतो, नगरसेवक, त्या काळात मी एक ठराव करून घेतलेला होता की नांदेडमध्ये जे बेरोजगार पत्रकार आहे त्यांना महानगरपालिकेचे जे घरकुल स्कीममध्ये जे फ्लॅट बांधलेले आहे ते फ्लॅटमधून प्रत्येकाला एक फ्लॅट ते घरकुलमध्ये द्यावं, ही मी प्रयत्न केलेला आहे आणि याचा पाठपुरावासुद्धा चालू आहे। सर, आपण वृत्तपत्र माध्यमात अनेक समस्या सामान्य लोकांसाठी लेखणी कार्यरत आहात। आपल्या या समस्ये निरसन करताना आपल्या माध्यमातून कोणते पुरस्कार भेटले, कार्यदखल घेतली का? मी मागच्या 25 वर्षापासून नांदेड शहरात पत्रकार म्हणून कार्यरत आहे। मी अगोदर 15 वर्ष हैदराबादचे आणि नांदेड इथे स्थानिक काही वृत्तपत्रात काम केलेलं आहे जिल्हा प्रतिनिधीमधून। नंतर मी मागील 15 वर्षापासून मी माझ्या स्वतःच्या नांदेड टाइम्स या दैनिक काळात आहे आणि याचा संपादक म्हणून मी कार्यरत आहे। माझी कार्याची दखल घेऊन 2011ला मला महाराष्ट्र शासनाच्या उर्दू साहित्य अकॅडमीच्या राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार मिळालेला आहे। धन्यवाद सर। या पत्रकारामध्ये आपल्या हार्दिक शुभेच्छा। पुढील काळात भेटूया पुन्हा। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।